नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर आर-आर-बी ग्रुप डीच्या एक्झाम डेट आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, तर त्यांच्याकडे इथून 1 महिना शिल्लक त्या ठिकाणी आहे. तर या 1 महिन्यामध्ये नेमकं त्यांना काय करायचं? कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल, तर सगळ्यात पहिलं त्या परीक्षेचा झालेला पेपर पाहणं फार महत्त्वाचं असतं. ओके. सो त्यालाच अनुसरून 2025 मध्ये जो काही पेपर झालेला आहे आर-आर-बी ग्रुप डीचा, तो आज या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हा पेपर कुठं मॉडिफाय वगैरे किंवा आम्ही बनवलेला नसून हा ओरिजिनल पेपर आहे. ओके. तर या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे कळणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच लेवलचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी आजपासून सुरू करायचा आहे. सो वेळ न गमावता पाहूयात पहिला प्रश्न. आणि अजून एक सांगतो, जवळपास 100 प्रश्नपत्रिका, ओके, प्रश्नपत्रिका मराठीमधून आमच्याकडं उपलब्ध आहेत. ओके. त्याची PDF वगैरे जमलं तर प्रोव्हाइड करू, अथवा एक विजेता नावाची बॅच आमच्या टीमनं चालू केलेली आहे. त्या बॅचमध्ये सायन्सचा एक ठोकळा आहे. त्यानंतर 30 दिवस 30 सराव पेपर त्या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे, जे की आलेले सर्व PYQ क्वेश्चन या 30 सराव पेपरमध्ये असणार आहेत. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा. ॲपची लिंक खाली आहे. स्टडी विथ गुरु नावाचा ॲप आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ओके. सो लवकरात लवकर जॉईन करा. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सर्वांना इन्फॉर्मेशन दिलेली होती, जवळपास ज्यांनी आर-आर-बी ग्रुप डीमध्ये अर्ज केला आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी आपण विजेता नावाची बॅच चालू केलेली होती. तर त्या बॅचमध्ये तुम्हाला झालेले जे काही पेपर आहेत त्या पेपरमधले क्वेश्चन त्या ठिकाणी कंबाईन करून मिळणार आहेत. त्यासोबत 30 दिवस 30 पेपर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सगळ्यांनी ॲप डाउनलोड करून घ्या आणि जॉईन करा. त्या बॅचमध्ये सध्याला 2025मध्ये झालेल्या काही प्रश्नपत्रिका, त्यानंतर झालेले लेक्चर जे यूट्यूबला झाले ते आहेत, आणि सराव प्रश्नसंच वगैरे त्या ठिकाणी आहेत. आणि विज्ञानचा ठोकळा म्हणून इथे एक आम्ही बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे महत्त्वाचे विज्ञानचे क्वेश्चन त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. थोडंसं लोड घेते, सो तेही तुम्ही पाहू शकता. आणि हे सर्व काही मराठीमध्ये आहे, त्यामुळं जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन करा. आता हे विज्ञानाचे क्वेश्चन इथं काही काढलेले आहेत, जे की 2025मध्ये विचारलेले होते. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, आता या पुढील जे आहे ते 20 दिवसामध्ये ॲज इट इज आता आज संध्याकाळपर्यंत किंवा 5 जुलैपासून तुमची टेस्ट सिरीजसुद्धा चालू होणार आहे. सहसा तरी जेवढं होईल तेवढं टेस्टच सोडवा, तेच तुम्हाला कामाला येईल. सो 30 दिवसामध्ये 30 टेस्ट पेपर आपण घेणार आहोत, जे की झालेले जे प्रश्नपत्रिका आहेत त्यातलेच ते प्रश्न असणार आहेत. त्यामुळं ज्यांनी कोणी इंटरेस्टेड असतील लवकरात लवकर जॉईन करा. काहीही तुमच्या समस्या असतील तर अवश्य कमेंटमध्ये कळू शकता. बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा, जो ओरिजिनल प्रश्नपत्रिकेचा आहे ते पाहून घ्या. सो पाहूयात पहिला प्रश्न, की वनस्पतीच्या पेशी भिंतींचा मुख्य संरचनात्मक घटक वगैरे काय आहे. तर जे काही वनस्पती असतात तर त्यांच्या पेशी भित्ती ज्या आहेत त्या कशापासून बनतात, तर त्या ज्या आहेत त्या स्पेशली करून सेल्युलोज याच्यापासून त्या बनत असतात, असं तुम्ही म्हणू शकता. ओके. लक्षात ठेवा आणि नोट डाऊन वगैरे करून घ्या. आता बघायला गेलं तर पेशींना आकार देणे, परत वनस्पतीचे जे काही पेशी आहेत आणि त्यांना मजबूत वगैरे करणं, तर हे कोण काम करतं, तर पेशीभित्तिका. आणि पेशीभित्तिका कशापासून बनतात, तर त्या सेल्युलोजपासून बनत असतात, असं तुम्ही म्हणू शकता. ओके. तर हे सेल्युलोज काय आहे, एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे, हेही तुम्ही म्हटलं तरी चालेल. ओके. आणि जवळपास सांगायला गेलं तर जे तुम्हाला 2025मध्ये आमच्या टीमनं प्रश्न सांगितलेत, ओके, तर त्यातलेच सायन्समध्ये खूप सारे प्रश्न 2025च्या परीक्षेत आलेले आहेत. सो त्यामुळं जे काही व्हिडिओज आहेत, जे काही लेक्चर्स आहेत, ते सर्व लेक्चर पाहून घ्या. परत पुढं बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतो, एक पद्धतीनं पाहायला गेलं तर वायूच्या कणांच्या यादृच्छिक हालचालीमुळे, ओके, कण पात्राच्या भित्तीवर आदळतात, तर ते वायूद्वारे प्रयुक्त केलेला दाब इतका असतो. तर तो कितका असतो, एक पद्धतीनं पात्राच्या भिंतीच्या, ओके, प्रति ॲज इट इज एकक क्षेत्रफळावर वायूच्या कणांनी लावलेला बल इतकं ते त्या ठिकाणी असतं, असं तुम्ही म्हणू शकता. ओके. दाबाची व्याख्या वगैरे, जो काही दाब आहे तो महत्त्वाचा असतो, तो पाहून घ्या.
परत पुढं बघा याच्यामध्ये, आणि अजून एक सांगतो, जवळपास जेवढे तुम्ही झालेले पेपर शोधसाल किंवा PYQचा सराव करसाल तेवढं तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, याची गॅरंटी माझ्याकडून घ्या. ओके. परत इथं काय दिलं, आयन यांच्या जोड्या लावा. पाहायला गेलं तर HCl. ओके. HCl मध्ये नेमकं काय काय वगैरे असतं किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय येतं. ओके. तर बघायला गेलं तर HCl हायड्रोक्लोरिक ॲज इट इज मॅग्नेशियम वगैरे. ओके. याच्यामध्ये 2OH आयन वगैरे. त्यानंतर परत पाहायला गेलं तर NaOH मध्ये हे असतं. ओके. यासोबत KOH मध्ये जर बघायला गेलं तर सॉरी NaOH मध्ये हेच ना, ॲज इट इज. आणि परत जे आहे ते याचं हेच ॲज इट इज आणि चौथ्याचं हे वालं. ओके. तर ऑप्शन नंबर डी हे त्यांची जोडी वगैरे त्या ठिकाणी दिलेली आहे. विघटनाची एक पद्धतीनं रासायनिकदृष्ट्या वगैरे त्यांची जोडी वगैरे तुम्ही म्हणू शकता. ओके. हे त्याचं उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी बरोबर असेल. परत पहा काय म्हटलंय की अधातू ऑक्साईड आणि आम्लारीतील अभिक्रियेचे सामान्य उत्पादन वगैरे काय असतं. तर लक्षात ठेवा, जे अधातू असतात. ओके. काय म्हटलंय, अधातू ऑक्साईड हे काय असतात, एक पद्धतीनं ते आम्लधर्मी असतात. ओके. आम्लधर्मी, आणि यांची प्रक्रिया कुणाशी, आम्लारीत. ओके. आम्लारीशी जर केली, आम्लारीशी केली तर या दोघांमधून काय उत्पादन होते. तर साध्या सोप्या भाषेत सांगायला गेलं तर त्यातून एक क्षार आणि पाणी हे दोन घटक या दोघांच्या विघटनेतून किंवा रासायनिक अभिक्रियेतून त्या ठिकाणी निर्माण होतात. ओके. जास्त एक्सप्लेनेशन न देण्याचं कारण एवढंच आहे की खूप सारे क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओके. आज जमलं तर याच पेपरमध्ये जे विज्ञानाचे प्रश्न आले ते आपण पाहूयात. एका शेतकऱ्याने त्याने पिकवलेल्या धान्याची साठवणूक एका वलसर आणि उबदार खोलीत करतो. काही आठवड्यानंतर धान्य खराब होतं, त्याचं प्रमाण कमी होतं, तर याचे संभाव्य कारण काय. तर साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर साठवणुकीची अयोग्य स्थिती त्या ठिकाणी आहे. कारण का, एक पद्धतीनं बघायला गेलं तर ज्या ठिकाणी ओके ओली जागा आणि त्यासोबत तिथं गरम असलेली जागा ओके असते, तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुरशी नावाचा जीव त्या ठिकाणी तयार होतो, त्याच्यामुळं अन्नधान्य वगैरे खराब होतं. बाकी परत बघायला गेलं तर 20 रेझिस्टन्सच्या रोधकावर 40V ओके विभवांतर लावल्यास त्यातून एकूण किती विद्युतधारा होते. तर ओहमचा एक नियम आहे. ओके. ओहमच्या नियमानुसार जे काही विद्युतधारा म्हणजे I बरोबर ॲज इट इज बघायला गेलं तर विभवांतर भागिले रोधक ॲज इट इज किंवा तेच रेझिस्टन्स वगैरे. तर याचीच व्हॅल्यू टाका. I बरोबर इथं V किती दिलेला आहे 40 ते इथं टाका. त्यानंतर रेझिस्टन्स दिला 20. ओके. तर या दोघातून जे काही 2 मिळतं ओके तर ती 2 एम्पियर ॲज इट इज ती काय असेल, विद्युतधारा त्या ठिकाणी असेल. परत पुढं काय म्हटलंय, आणि जेवढं होईल तेवढं झालेले पेपर सोडवा. जास्त करून सोपं एवढंच करा, ज्यांना झालेले पेपर सोडवायचे असतील, जे काही 30 PYQ पेपर उद्यापासून सिरीज चालू होणार आहे 5 जुलैपासून. ओके. दररोज रात्री 10 वाजता तुम्हाला पेपर हा मिळून जाईल. त्यामुळं ज्यांनी जॉईन केलं नसेल जॉईन करा. सगळ्यात सोपं आणि सगळ्यात कमी वेळेत जास्त तयारी त्या ठिकाणी तुमची होणार आहे. परत खालीलपैकी कोणतं एक समान वृत्तीय गतीतील वस्तूचं उदाहरण आहे. तर पृथ्वीभोवती स्थिर वेगानं फिरणारा जो काही उपग्रह त्या ठिकाणी आहे तो त्याच्यामध्ये येतं. ओके. आता ही एक पृथ्वी आहे ओके आणि याच्या भोवती जर फिरणारा एक उपग्रह असेल, तो काय एक समान गतीनं हिंडतो. ओके. एक समान गती, त्याची गती वगैरे आपण मेंटेन केलेली असते की एवढ्या कालावधीत हा पृथ्वीचे चक्कर कंप्लीट वगैरे करेल म्हणून. परत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही. तर ध्वनी निर्वातून प्रवास करू शकतो हे त्या ठिकाणी चुकीचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. ओके. कारण का ध्वनीच्या प्रसारासाठी काय माध्यमाची गरज असते. ओके. आणि याच्यामध्ये माध्यम आहे का निर्वावातून, त्याच्या ठिकाणी निर्वाता
याच्यामध्ये ते नसतं. परत जर पार केलेले अंतर अर्धे केले, वेळ समान राहिला तर रेषीय वेग किती होईल? साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर इथं तेच सूत्र वगैरे तुम्ही टाका. याच्यामध्ये बघायला गेलं तर वेग, ओके, वेग बरोबर अंतर ॲज इट इज, अंतर भागिले वेळ. ओके, आता इथं काय दिलंय, जर अंतर अर्धे केले, ओके, अंतर जर अर्ध केलं म्हणजेच जे काही असेल ते 1/2 जर केलात तर वेगही काय होतो, अर्धाच त्या ठिकाणी होतो. ओके, वेगही अर्धा त्या ठिकाणी होतो. म्हणजे साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर वेगावर किंवा अंतरावर वेग वगैरे अवलंबून असतो. परत वृषण, टेस्टीज हे वृषकोषणातील उदरपोकळीच्या बाहेर असण्याचं मुख्य कारण काय आहे? तर त्याला शरीराच्या तापमानापेक्षा, ओके, जे काही टेस्टीज असतात तर त्याला कमी तापमानाची आवश्यकता असते, तरच त्याच्यामध्ये शुक्राणूची निर्मिती वगैरे ते करू शकतं. अशा पद्धतीचं जे कारण आहे. बाकी असंतृप्त कार्बन, ओके, असंतृप्त कार्बन हे संतृप्त कार्बन संयुगापेक्षा डॅश असतं. तर जे काही असंतृप्त कार्बन असतं तर ते संतृप्त कार्बनपेक्षा किंवा संयुगापेक्षा एक पद्धतीनं जास्त अभिक्रियाशील असतं. ओके, लक्ष ठेवा. आणि परत बघायला गेलं तर याच्यामध्ये 12वा प्रश्न, घरगुती परिपथात, ओके, घरगुती परिपथात खालीलपैकी कोणते सामान्यतः मालिकेतील जोडलेलं असतं? तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? फ्यूज असतं. ओके, मुख्य वितळतार हे असेल तरच तुम्हाला ते त्या ठिकाणी व्यवस्थित दिसून येतं. ओके, तर लक्षात ठेवा अशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत हे 2025 मध्ये आलेले, आणि जमलं तर हे 2025 मध्ये आलेले विज्ञानाचे, ओके, विज्ञानाचे एकत्रित करून देऊ, तेही ॲड करून देऊ. परत गणित बुद्धिमत्ता आणि जी केचे ते सुद्धा ॲड करून देऊ. आणि स्पेशल 30 पेपर 30 दिवस सराव वगैरे आपण चालू करूत, जमलं तर तेही त्याच्यामध्ये ॲड करून देऊ. परत इथं 13वा प्रश्न काय म्हणतो, 20 मीटर उंचीवर ठेवलेल्या 30 किलोग्राम, ओके, वस्तुमानाच्या एका ब्लॉकची स्थितीज ऊर्जा कशी असेल? लक्षात ठेवा साधं सोपं सूत्र काय आहे, इथं लिहा स्थितीज ऊर्जा, ज्याला आपण पोझिशनल एनर्जी वगैरे म्हणतो. तर त्याचं सूत्र बरोबर M/G/H या पद्धतीचं आहे. म्हणजेच M म्हणजे जे काही तुम्हाला एमची व्हॅल्यू वगैरे दिलेली आहे, ओके, हां, तेच M म्हणजेच ॲज इट इज तुम्ही म्हणू शकता मास, मास म्हणजेच वस्तुमान. इथे किती आहे? 30 kg. परत जी म्हणजेच काय आहे? जी ॲज इट इज जीचं मूल्य इथं दिलेलं आहे ते तुम्ही ॲड करा 10. आणि एच कशाचं आहे? एच हे हाईटचं आहे. हाईट किती आहे? 20 मीटर. तर 30 × 10 × 20 केला तर तुम्हाला जवळपास 6000 जूल, ओके, जे आहे ते मिळतं. तर ते तुमचं ॲन्सर त्या ठिकाणी असेल. ओके, स्थितीज ऊर्जा या पद्धतीनं काढली जाते, माहिती असू द्या. परत आपल्या त्वचेतून घाम बाहेर पडतो, त्याला आपल्याला थंड का वाटतं? कारण का घाम आपल्या त्वचेतून जे आहे ते एक पद्धतीनं उष्मा शोषून बाष्पीभवन करतं, ते नॉर्मल कारण आहे. त्यासोबत अनुकूल पर्यावरणीय परिस्थितीत बियांपासून नवीन वनस्पती तयार होण्यास बीजाणुकरण या नावानं, बीजांकुरण, ओके, या नावानं आपण त्याला ओळखतो. त्यातूनच नवीन वनस्पती त्या ठिकाणी निर्माण होतात. बाकी इथेनॉलची सोडियम बरोबर अभिक्रिया झाल्यावर कुठला वायू मुक्त होतो? तर लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेला इथेनॉल सोडियम बरोबर अभिक्रिया वगैरे करतो तर त्या सिच्युएशनमध्ये एक पद्धतीनं हायड्रोजन नावाचा वायू त्या ठिकाणी बाहेर पडतो. बाकी खालीलपैकी कोणता सर्वात लहान अल्केन आहे जो स्थिर रिंग बनवू शकतो? तर सगळ्यात लहान असलेला कुठला अल्केन? सायक्लोप्रोपेन नावाचा जो आहे तो सगळ्यात लहान आहे. ओके, सायक्लोप्रोपीन म्हणा, सायक्लोप्रोपेन म्हणा, ते त्याच्यामध्ये येतं. परत मानवासारख्या बहुपेशीय जिवंत पचन वगैरे कुठं होतं? तर मानवासारखा जो काही बहुपेशीय जिवंत आहेत तर त्यांचे पचन स्पेशली करून विशेष पाचक अवयव जे असतात तर त्याच्यामध्ये ते होतात. ओके, बाकी अजून एक प्रश्न दिलाय, कोणती संज्ञा एक पद्धतीनं घन पदार्थातील कणांच्या
दाटपणाचे वर्णन वगैरे करते. तर जी कणांमधली जागा असते तर ती त्या ठिकाणी वर्णन करण्याचं काम करते किंवा एक पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. बाकी सगळ्यात सोपा प्रश्न सगळ्यांनी कमेंट करा. जेवढे तुमचे जास्त कमेंट येतील अवश्य त्या पद्धतीने मी भाग अपलोड करेन. आणि ज्यांनी कुणी विजेता नावाची बॅच घेतली नसेल सो विजेता बॅचमध्ये लवकरात लवकर प्रवेश घ्या. अगदी कमी दरामध्ये ती बॅच त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ओके. सो बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.